युग होतं क्रतायुग. क्रतायुग, द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ज्या रूपाला पाहिलं होतं तोच रूप म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. रुक्मिणी आई साहेबांसोबत लग्न केलं. एका नालायक राजाने तत्वनिष्ठ माणसांच्या कन्या मुली 16,107 कोंडून ठेवल्या होत्या. 16,100 माफी असावी, 16,100 कोंडून ठेवल्या होत्या. त्या बंदीशाळेमध्ये त्या मालकाचं चिंतन करीत होत्या. बाहुबलानं त्यानं लग्न करायचा प्रयत्न केला की त्या शाप देत होत्या. ते म्हणलं बेटा मायाशी लग्न करीत नाहीत ना, मग तुमचं दुसऱ्यासोबत होऊ देत नाही. कोंडून टाकल्या, कोंडून. तिथे व्रतस्थ होत्या, सारखं त्याचं चिंतन करीत होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी तो नालायक मारला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी मारला तो. भाऊमासूर नरकासूर म्हणते त्याला, तो मारला. म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करते सूर्य निघायच्या अगोदर, असं आपलं शास्त्र सांगते. मग 16,107 लग्न झाले. आणि एके दिवशी देवकी मातेला म्हणले, आई काय रे बाळा, 16,107 लग्न झाले, अजून एक करा वाटते, अजून एक करा वाटते. ती म्हणली 16,107 लग्न केले तर एकीचं घराणं नाही. ती आरती तू पुन्हा एक लग्न करू शकतो. ज्याला एकच सांभाळता येत नाही त्यानं दुसरी कशाला करावं? हे तर सोपी व्याख्या आहे ना. हा, एकच ज्याच्या नावानं पालथ्या सुपानं बॉम्ब लायली. कोणी कोण माया पादरात पडला हे बैल म्हणून. आणि तरी ते म्हणला मला वाटते कोणतरी सोयरी का ना, तुझी बसायची जागा रूमण्यानं हा ना, म्हणजे 2-3 महिने तुला खाली नाही बसता आलं पाहिजे. सोमल्या लायकी आहे का तुझी? लायकी. आईनं सांगितलं 16,107 व्यवस्थित सांभाळल्या. त्या अर्थ तू 108वी कर. पण हे म्हणलंच नाही कोणा संग लग्न करायला चाललो. हे गेलं. हे म्हणजे जगाचा बाप विचार गेलं. हा, पोरीच्या बापाला म्हणलं मला तुमची पोरगी आवडली. पण पोरीचा बाप म्हणला तुला मग ही पोरगी आवडली, पण मला तू आवडा पाहिजे ना, मला आवडा पाहिजे. माई पोरगीला जगविण्याची ज्याला लायकी मी त्याला देईन. हा, सुंदर पोरगी म्हणून का बांधू कोणाच्या गळ्यात बोकड्याच्या? हा, तुला उपत असेल ती. अरे पण तिचं सगळं संगोपन केलं पाहिजे ना. मग तुमची पोरगी सांभाळायची मी लायक संपन्न आहे का नाही हे तुम्ही कशावर ओळखिनार? माझ्या संकुस्ती खेळ. जावाई सासऱ्या संकुस्तीला ह्या जंगणारी पकणारी जंगणारी पकणारी जंगणारी पकणारी अशी हलकी वाजत होती. ते नागेश बुवा हलकीचा बोल येतो आणि कुस्त्याला हलक्याच वाजत असतात. तळाल 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 असं 27 दिवस आणि 27 रात्र कुस्तीच बंद नाही. सारखी कुस्ती चालू. 27 रात्र आणि 27 दिवस. 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं हे माणूस नाही बाबा, हे माणूस नाही. म्हणला बस झालं. समोरची व्यक्ती म्हणली हारलात? ते म्हणला मी हारलोच नाही. पोरीचा बाप बिनावता बर हारलात नाही. पण ते म्हणला मला आश्चर्याचा झटका एकच बसला. मी लय जणांसोबत कुस्ती खेळलो, पण 2 घंट्यात पुढचं सगळं ओलं होत होतं घामानं. 27 रात्र आणि 27 दिवस गेले, अजून घाम नाही. कायांवर तास्वेद तिजायम निशाभरा भय यतो तिजायम दिनत्रयो भय छंद सुधा जामुकंत भव सकल सुदेशो निशाति कालम यतो तिजायम दिनत्र कालम विनमकाय
विशन्ति सत्वारोति भयाना दिन त्रिजायं छंद भयो मल्लां द्वन्द्वं यतो कराणां मल्लां द्वन्द्वं यतो कराणा प्रसन्नस्तु भय दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो. त्याच्यावर सूर्य प्रसन्न होता. दिवस निघल्याबरोबर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. समोरच्या व्यक्तीला घाम येऊन म्हणून ते ढगाच्या आडंगी लपत होतं. समोरचा व्यक्ती होता पंढरपुरातला मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि त्यांच्या पुढचा व्यक्ती आश्चर्यचकित झालेला होता. जामवंत आस्वल. तीच पोरगी यांच्या पोटी जन्माला आली आणि बापान देऊन टाकली. घरी गेल्याबरोबर बाशिंग दोघायच्या कपाळाला आईच्या पाया पड. पंढरपुरातला मालक आईचं दर्शन घेतल्यावर सून पाया पडत असताना सासू माग सरकवली. इतकाल नको होते ते असे नकोच होते. आणि सरे अंगाव केस सुनाच्या बाई. देवकी माता म्हणल्या कृष्णा महाराष्ट्रात पोरी नव्हत्या करतो आसोलनी संलग्न केलं. काय पोरी आहेत महाराष्ट्रात एवढे असताना तो आसोलनीशी लग्न काय गरज होती तुला काय गरज. उत्तर देता येत नव्हतं. फक्त डोळे पाण्याने भरलेले होते. देवकी मातेनं बाजूला घेतलं. हा प्रसंग दुसरा आहे पण तुम्हाला कळण्यासाठी इकडे येतोय. आई हिच्याशी लग्न करायला मी वेडा नाही. तुला वेडा कसं म्हणू रे बाळा. चांगल्या चांगल्या शहाण्याला पागल करायची ताकद तू येते आणि चांगल्या चांगल्या पागलला शहाणं करायची ताकद तू येते. तुला वेड कसं म्हणता येईल. मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. हा मुकुट हेच विद्वत्तेचा तू. तुला मी वेळ कसं म्हणेल. पण मला सांग हिच्याशी लग्न का केलं. आई अख्खं जीवन फक्त मला बघतच डोळे झाकून प्राण त्यागला. तिच्या इच्छा होती माझ्याशी लग्न करावं. दृष्टांत संपला. आस्वलाच्या कुळात जन्माला आलेली आस्वलीन जामवंती देवावर गोड अशा प्रकारचा भाव ठेवला. हा विश्वाचा मालक माझा पती व्हावा. जग त्याच्या ताब्यात आहे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आस्वलीने इच्छा प्रगट केली माझा पती व्हावा. देवानं ती पूर्ण केली. जगाच्या मालकाने तिची इच्छा पूर्ण केली. पांडव वनवासात होते. वनवासात पांडव असताना एका नालायक माणसाने एका महाराजाला घरी बोलिलं. माणूस नालायक होता पण श्रीमंत होता. घरी बोलिलं. आदर आतिथ्य केलं.
एवढं मोठं स्वागत त्या महाराजाचं केलं की महाराज बोलले आणि प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले. भाऊ हलकट व्यक्तीनं सांगितलं पांडव वनवासात तेल छळायला जा. नालायक व्यक्तीला शब्द दिलाय हा खोटा कसा करायचा. म्हणून तो महाराज, ते साधू, ते योगीराज, तो नामधारक, तो यती, तो तेजस्वी साधू एका भजन करणाऱ्या वारकऱ्याला त्रास देण्यासाठी वनात पोचला. दुर्वास पातला पांडवा. क्या बात आहे. पांडवा छळावयावनी पातले दुर्वास तिथं पुरविली आळी सांगते. 60,000 शिष्य सोबत आहेत. पांडव झाडाखाली बसलेले. द्रौपदी पर्णकुटीमध्ये आहे आणि पर्णकुटीच्या बाहेरच्या पडवीमध्ये तेजस्वी कुंती आहे. धर्मराज समोर बसलेले आहेत. समोरून साधू आले. काय तो साधू होता. दुर्वास म्हणजे 5 रागीट ऋषीपैकी एक ऋषी. अत्यंत रागीट. शास्त्रामध्ये त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. अत्यंत लवकर राग येणारा महात्मा. पण हे वागतही तसे कडक होते ना, त्याच्यामुळे राग येत होते. परमार्थ हा निष्ठेनं करावा आणि मग रागवा. चांगलं भजन म्हणतो पण देशी पिऊन म्हणतो. टमाट्या इतका लाल होस तर हाणायला पाहिजे तुला. आणि कोणावर रागवतो सुमल्या. नालायकपणाचं टोकेन ते. अभद्रता भयव्याप्ती वानिरो अभद्रस्ततेवचा किमं जगदानंद कंद पतयो सत्तात्वाम किमज्जायते. काय त्या बापाची सत्ता चलन तिथं हलकटा. तू परमार्थात विशुद्ध माणूस आहे. अध्यात्म ताकद लागते. तू का म्हणे भावे आणि देवा सत्ता. भक्तीची ताकद असली पाहिजे. त्याच्यावर माणूस सत्ता गाजवत असते. दिवसभर काम करणारं पोरग संध्याकाळी बोलणंच खात नाही. इळभर वाशिमला फिरून आलं माय शिव्या देतीन हे खाली खातय. कामच नाही केलं सोमल्यान मग खावाच लागतात ना शिव्या. काम करणार कोणाचं बोलून घेत नाही कधी बी लक्षात ठेवा. अधिकार संपन्न लोक होते. देव भेट होता यांना. देव देव 60,000 शिष्य घेऊन जंगलात जर चालले ना तर वनदेवतेची अशी कृपा होती. काट्याचं झाड जर समोरून आलं तर आपण मग त्या काट्याचं झाड उपटत होतं आणि बाजूला जात होतं. तरुयाम यतो शाखा पल्लवास्तितो विशुद्ध भवास तीक्ष्णानाम. तीक्ष्ण म्हणजे काटे. असं काटेरी जर झुडूप आलं तर आपण मग त्या बाजूला सरकत होतं. सांगा बरं असा कोणा एखादा विज्ञानवादी आहे का बोरीच्या खाली गेल्यावर बोर उपटून पडती मधात गुतन. एकानं 2-3 गाथे पाठ केले घोड्यावर बसला. लगामच नाही घोड्याला. लगामच नाही. आणि घोड्याला टाच आणली. घोडं चल लागलं. चांगलंच चाललं तरी टाच आणली. पहिल्या कदमीत चल लागलं. पुन्हा टाच आणली. दुसऱ्या कदमीत गेलं. तिसऱ्यांदा टाच आणली. तिसऱ्या घोड्याला 3च चाली असतात. उगाच हसू नका. ज्याला माहित नाही ते हसायचं नाही. 3च चाली घोड्याला. दवड कदम आणि स्थिर. तिसरी चाल घोड्याची अशी असती पण ती सगळ्या घोड्याला नसती. काही काही घोडे असे 1.5 महिन्याला वाशिमला जाते. त्याचे कुठे घोडे असतात. घोड्याची तिसरी चाल अशी असावं हातामध्ये तूप घ्यावा. तांब्यात तूप इतळलेलं पाहिजे आणि तुपाचा तांब्या असा तळ हातावर घ्यायचा आणि तिसऱ्या चालीत घोडी किंवा घोडं पळवायचं. 45ची मोटरसायकलची स्पीड. त्या स्पीडनं घोडं पळत असताना तांब्यातलं तूप सांडलं नाही पाहिजे. याला म्हणायची तिसरी चाल. नाही तर काही काही घोड्याला अशा चाली की 1.5 दिवसालाच मालक कमराच्या दवाखान्यात. हो त्याच्या साऱ्या मनक्यात घ्या फाला. आयुष्यभर म्हणला घोड्यावर नाही बसायचं आपल्याला. अरे घोड्या. तिसऱ्यांदा टाच हल्ली. घोडं तिसऱ्या चालीत.
चौथ्यांदा टाप आणली. घोड्याच्या लक्षात आली याला अकलच नाही. लगाम तर नव्हताच, लोंबकळलेल्या बोरी खालून गेलं. त्या बोरीच्या काठ्याने याचं नाकार कपाळ गिपाळ चटवर पडलं. हो, अशी काही काही एडपट. नियम चुकला, सगळं चुकलं. ताकद लागते, ताकद ताकद. आल्याबरोबर समोर उभे राहिले. माध्यानस्तुम उदर व्यथा शुदा निवारण हितार्थाया मिष्टान्नं भोगास्ति जायते ना भिक्षां देहि मा. माध्यान म्हणजे दुपार. दुपारच्या वेळाचं भोग भागवण्याचं सुधा निवारण हितार्थायाम भिक्षां देहि मा. दुपारच्या जेवणाची मिष्टान्नाची भिक्षा पाहिजे. आणि परत झाकलेली होती ती परात, ते पात्र, ते ताट जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाने पांडवाला दिलतं. पण ते सकाळी सोयीचं केलं, मागितलं ते देत होतं. आणि धुवून पालतं घातलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा देत होतं. आणि दुर्योधनाने सांगितलं दुर्वासाला, ढळीत भास्करा केने माथावरुता निघणे तै आश्रमी प्रगटने पाहावे गा. डोक्यावर आलेला सूर्य थोडासा ढळला, अशा वेळेला तुम्ही आश्रमावर जा. त्यावेळेला पांडव थाळी पालती घालीत होते. नेमकं जसं सांगितलं तसंच म्हातारं गेलं. ते म्हातारं पापी नव्हतं, पण पापेल वचन दिलतं. पूर्वीच्या काळातली माणसं वचनबद्ध होते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना भीष्माचार्याला बघा वाटत नव्हतं, पण धर्मसिद्धांत असा होता, नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. काळज उलटे नव्हते, पण भाकरी कौरवाच्या खात होते. याच्याकरता काम करावं लागलं. दुर्वास ऋषीने वचन दिलं, याच्या करता नाईलाजानं तिथं पोहोचावं लागलं. भिक्षां देहि मा. धर्म उठले, नसती मान खाली घातली, काहीच बोलत नव्हते. 60,000 शिष्य घेऊन आलतो मथर. आणि याच्याकडं वाटीभर पीठ नाही. त्या लोकांकडे जीव घालायचं. हा तिकडं वाशिमकडे असलं की उगाच विशाल भाऊकडे जेवायला जात असत. रातच्या 12 वाजता पुरणपोळ्या. पण 60,000 लोकांना कसं करायचं? मिष्टान्न मागितलं. आणि मिष्टान्न कशाला म्हणते? भोरकीला भाकरीला का? ग्रतेषु संगतिस्ततोति जायम यतोति पंचाति कालानि मिथ्या जठरा नलोनति तृप्ताति वासम मिष्टान्न भयंती नैवेद्य यजायम. तुपातले 14 पदार्थ हे मिष्टान्नाच्या यादीत येत असतील. आपल्या इकडे बुंदी केली की काय मिष्टान्न होतं? वारे नोकत्या. अरे नोकत्या, तू ही मुक्ती काशीत करू. म्हणजे माणसं जिथं तोंड पुरण तिथंच म्हणतात मी बादशाह आहे. तू म्हणतो म्हणून होय रे येडपटा. असं नसतं. हा शास्त्र आहे. 14 पदार्थ घरातातले असं जेवण. चतुर्दशास्तितेषु यतावर्तना महानैवेद्येषु. मिष्टान्न पित्राला असते, पण पित्राच्या मिष्टान्नामध्ये गोड पदार्थ 2च असावा. बाकीचे खारट तुरट अशा आंबट अशा तत्व. तिथं 14 आणि इकडे मिष्टान्नात 14. पित्राला सुद्धा 14 पदार्थ असते आणि मिष्टान्नात सुद्धा 14 गोड पदार्थ असावा. बाकीचे किती असतील ते घरी गेल्यावर मोजा. सगळं सांगायला मी गुत्त थोडं घेतलंय. आणि इतके मी बी खाल्ले नाही, फक्त वाचिलेत. विठाला विठाला विठाला. याच्याही पलीकडचा आहे पुरा 56 भोगाना भयस्थित. मिष्टान्नाच्या पलीकडचं एक जेवण आहे 56 भोग. हे तले डोक्याच्या पलीकडची कॅसेट आहे. आता हे नाही ताण घ्यायचा. हे काय, एकदा असंच कीर्तन करून घरी गेलो मी. दुपारचं कीर्तन 13वीचं. जेवायचा मेळ नाही बसला. बसत नसतो कधी कधी.
ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 17 जण म्हणतात आमच्या इथे जेवायली आहे, आणि ज्या दिवशी पाणी भेटत नाही त्याच्या कुठे येत मी वाशिमले, दुसऱ्या विचार तुम्ही कुठे मी मालेगावले, या असत मेला वड्या. आणि ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 1700 लोकांचे फोन, आमच्याकडे पिठलं भाकर तरी खा. घरी गेलो मग पोरायची माईल म्हणलं मला जेवायचं, ती म्हणली येतो का, आणि म्हणलं का जेवत असते तू, भूक लागल्यावर खावाच लागत असते. बर बर जे असेल ते व्हाय, 5 मिनिटात भाजी करते म्हणे. म्हणलं 5 मिनिटात भाजी व्हायला तुला अग्नीची कृपा आहे का, तुम्हाला काय करायचं म्हणजे करते. पोळ्या सकाळच्या आहेत म्हणलं कालच्या वाढ, कालच्या पोळ्या वाढ, पण वाढ पोळ्या वाढ्यानं खरंच ताट लावलं. भाजी काय केली माहिती का, हरभऱ्याची वाळेल भाजी अशी चुरगळली, त्याच्यावर जरासा लाल बुरका टाकला आणि 2-3 तेलाचे ते मला अशी गुडमळली, मला म्हणजे खा. मी म्हणलं संक्रित गाय का रे मी, नाही हे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतलंय, इतकी येडी नाही मी बायको. मी नाशिकला कुंभमेळ्यात गेलो असतो ना, इतकी येडपट असल्या आमच्यावर घेतल्यावर तुमची अशी खसखस पिकती. विठाला विठाला विष्टाडनं 56 धर्म काहीच बोललं. पुरविली आली चालल्या, टाइम संपला नाही चल दे. बर रिसोड मापी 21 किलोची पाहिली. म्हणे अर्जुन धर्माच्या जवळ गेले, काय करायचं मुकडे बसून इतक्या लोकांना जीव घालायचं. भीम जवळ आले, काय धर्मानं सांगितलं झाडं नाही उपटायची, जीव घालायचं. भीम शक्तिशाली होता ना, त्याला वाटलं असे 100-200 झाडच उपटायचे, हे जीव घालायचं म्हणजे इथं. काही काही नियम असते. आगा प्रसूते काला कामिनी तै शक्तीचे प्रवर्तक न म्हणी, बुद्धीची शैल्य जेनी बाळाची प्रसवे. एखाद्या माऊलीचं बाळांतपण करायचं असेल तर ताकदवान माणूस लागत असतो का, बुद्धिवान माणूस लागत असतो. हा ताकदीनं काय गोटा घालतो का तिच्या अंगावर, हा त्याला बुद्धी लागल. आगा प्रसूतीची भाव ते हृदयी नट तसे ठाव, ते बालका प्रसव दे हे बुद्धीचे निपय. त्याला त्या योग्यतेची बुद्धी असावा, हा त्याला सुईनीचा भाव असावा. सुईन सुईन हो म्हणजे सुईन कोणाला म्हणते तुम्हाला नाही कळायचं, त्या ढवळ्या कपडेवालीला. हॉस्पिटलमध्ये ढवळे कपडे घातलेली नर्स असतात का, तिला सुईन म्हणते सुईन. हा पण ते काय झालंय, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणालाच नाही. आपले शब्द फुकून दिले, शकत बसले, दुसऱ्याची बोकांडीवर घेतली. लय लोकायला प्रसूती कळत नाही, डिलिव्हरी म्हणलं की पटकन कळती, आणि प्रसूती शब्द कळत नाही, आपला शब्द वरीत नाही, चट फुकून दिलं. भीमा झाडं नाही उपटायचं. तै नकुल सदेव सनिधानी, नकुल आणि सहदेव बाजूला आहेत. तै वृषभा अश्व पारखने. धर्मान काय सांगितलं, अरे घोडे आणि बैल पार खायची ताकद तुमच्यात आहे, इथं जीव घालायचं म्हाताऱ्याला जीव. मुकड्या बसा, कळतंय मला हे सत्व घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा मान खाली घातलेली बरी. कुंती ठास 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 रडत होती. आतमध्ये गेली, पर्णकुटीच्या कामाला धरून कुंती रडत होती. द्रौपदीनं सासूकडे बघितलं, दादा आवाज कडक करावा. आवाज दिला, आत्या आत्या. पदरात डोळे पुसले, पाहिलं. काय द्रौपदी, आता रडतात? नाही म्हणे, नाही रडत, नाही रडत. द्रौपदीनं सांगितलं, आता एक बोलू, खांबाला टेकन देऊन रडणाऱ्या तुम्हा सासूला मी बघितलंय. तुम्ही डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं, पण डोळ्याचं उघडलेलं पाणी पर्णकुटीच्या मेडीला आले. त्या दांड्यावरून असं पाणी वगळत होतं डोळ्यातलं.
सासूच्या हृदयाला हृदय लावलं आणि विचारला, त्या रडता कशा करता? बाई, 60,000 शिष्य घेऊन दुर्वास आलेत. दुर्वासानं शाप दिल्याच्या नंतर कडबा जळावा अशी 5 पोरं जळणार. आणि कोण अशी माया आहे हे कसं पाहू शकल? नाही बघू शकत ग, मी नाही बघू शकत. तर द्रौपदीनं सांगितलं, आता काळजी करू नका, दुर्वासाची मागणी मी पूर्ण करू शकते, मी पूर्ण करू शकते. तर कुंतीनं सांगितलं, द्रौपदी, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, का? पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करते तो धर्माचा रथ होता. धर्माच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता पृथ्वी धर्माचा रथ आधार झेलीत होती. रथावर इतकं प्रेम पृथ्वीचं, त्यावरती धर्मावर किती प्रेम असेल विकास? नागेश भाऊ, काय प्रेम असेल, काय प्रेम असेल गणेश भाऊ ते पृथ्वीचं? जीवनभर खरं बोलणारा माझा मुलगा आहे, तो जीव घालू शकत नाही. अगं झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, इतका भजनानंदी माझा अर्जुन नावाचा पुत्र आहे. निद्रा नति जायं रोमस्थिताना भजन भयो तिथि नामति निष्ठम सकल सुदेनी कायान काष्टम प्रिया तु छंदे जगदानंदं कंदति पतयो जगदानंद कंदति पतयो नामति निष्ठो भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो. सतत भजन करणारा माझा मुलगा, ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, ते जीव घालू शकत नाही. धरा स्थिता भय चळ आचळोशी, ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर पृथ्वी डळमळते, इतकी ताकद माझ्या भीम नावाच्या मुलात, ते जीव घालू शकत नाही. शुराम योध्यो आश्वती पारखो, युद्धातले घोडे पार खायची ताकद माझ्या एका मुलात आहे. घोड युद्धात कसा असावा हे नकुल आणि सहदेवापैकी एकाला कळत होतं. घोड कसं शक्तिशाली आहे, टाप धरायची मागची कपाळावर हाणायची, ज्या घोड्याच्या टापा याच्या कपाळानं फुटत नाहीत ते घोडं युद्धात वापरायचं. त्यार्थी कपाळ किती तेजस्वी असेल कल्पना करा. बैल कशा असावा हे एका मुलाच्या हातात होतं. माणसं बैल दिसायला चांगला असून बैल घेतात ते तो बैला बैल साळी कुटणार नसा, फिरून सोयाबीनच्या बोकांडीवर पाय. काय करायचं ते बैल? हा बैल बैल असला पाहिजे, कळायला पाहिजे बैल कसा घ्या. मसळ घेताना सुद्धा कळाली पाहिजे. एवढी का सार त्याला बिब्याचा वाफरा द्यालाय. घरी आल्यावर चिलमीत पण दूध निघणं, आणि मसळ 70,000 आणली मान प्रदर्शन मध्ये. कडब्याचा काळ, दुधाचा तर मेळ नाही तिला. कळालं पाहिजे, ते कळत होतं नकुल सहदेव. अरे त्यांना जीव घालायची ताकद नाही, तू काय करणार आहे? तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मोठ्यानं बोलायलो. कुंती इतक्या जोरात बोलत असेल का? द्रौपदी बाई, काहून असा आवाज रे दादा? बाई असं काम आहे, माझी लेकरं जातील ग त्या साधूच्या शापानं, जळून जातील बाई, जळून जातील. आता एक विनंती करते, महाराज पुढे आहेत म्हणून मला जाता येत नाही, पण तुम्ही समोर उभ्या असलेल्यांची आई आहात म्हणून तुम्हाला विनंती करते, माझ्या धर्म नावाच्या पतीला जाऊन सांगा, महाराजाला म्हण फक्त आंघोळ करून या, तुम्हाला जीव घालतो. तर कुंती म्हणली, बाई नाही बोलल्यानं तरी महाराज एखाद्या शाप द्यायचा नाही, पण जीव घालून म्हणून जर नाही जीव घातलं तर ते तिकडं हस्तानापूर पण जळण, ते पण जळण. काळजी करू नका, नका काळजी करू, मी असं नाही करणार. कुंतीच्या लक्षात आलं ही श्रीमंत राजाची मुलगी, हिला जंगलात राहायची वेळ आली म्हणून तर आपल्या कुळावर रागावली नसेल, म्हणून तर आपला वाचपा काढीत नसेल. सासूच्या मनात काय काय चालण्या टिपतेल ते सासूलाच कळत. लय काय काय सासू, पण काही सासावी अधिकारी आणि काही सुनावी अधिकारी. डोक्यावरचा पदर बाजूला सरकीला साहेब आणि कुंतीचे डोळे पुसले. आता एका पवित्र कुळातली कन्या तुमची सून म्हणून पवित्र कुळात आले. माझ्या मालकाला सासूच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, काळजी करू नका, जा म्हणा जीव घाला. कुंती गेल्या. धर्मा जी
मन आंघोळ करून या. धर्मान पाहिला इकडे आई कसं बोलते माय. आंघोळ कधी आता करून येते ना अर्ध्या तासात, पण स्वयंपाक कुठे, आचारी कुठे, चुलांगण कुठे, कढाया कुठे, तांदूळ कुठे, हरभऱ्याची डाळ कुठे, तुरीची डाळ कुठे, गावरान तुपाच्या कॅन कुठे येतात. हे काय सगळं कसं करायचं काय. काळजी करू नको, फक्त हो म्हण. आईचा शब्द ग्राह्य धरला. आईला विचारलं आई कसं, मी नाही म्हणते ती म्हणते. ते बायको म्हणली म्हणून मी तुझ्याकडे म्हणायला आले. लय सासा हुशार काय बापरे. हो पण ती खरंच हुशार सासू. माध्यानस्तु स्नाना त्रिकाल संध्या द्विसंध्या भयोतो. महाराज तुम्ही त्रिकाल संध्या करता, ही दुसरी संध्या करून या. तिसरी संध्या कायची असते. द्विसंध्यायाम तर्पणेषु पूर्णात उच्यते भवा तत स्नानात तर्पणोच्छायते भोक्तव्याम मिष्टान्न पवित्रयो. महाभारत सांगते. आता तुम्ही जेवण्यासाठी या, जा करा अंघोळ. म्हातारा तार 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 वाऱ्याची फौज निघावा असे सगळे गंगेच्या तीरावर स्नानाला. आणि महाराज तिकडे गेल्यावर धर्म लटलट लटलट, अर्जुन लटलट लट, भीम लटलट नकुल सहदेव लटलट, आणि कुंतीने अंग टाकून दिलं. तिला माहिती आता 10 मिनिटात जेवून आंघोळ करून येते. इथं तर धुपण पण नाही इष्ट्याचं. स्वयंपाक तर लांबच झाला पण इष्ट्याचं धुपण नाही. काय जीव घालायचे. धर्मान द्रौपदीकडे पाहिलं, आवाज कोड. असं आम्हाला सांगितलं नव्हतं कसं करायचं. द्रौपदीनं अरे धर्माने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी जी जी तू आईला म्हणली होतीस. होय मी म्हणले होते. कस करायचं आता. काहीच नाही करायचं. आल्यावर साधून शाप दिलं. आपण जेवायला जर नसतं दिलं तर आपण जळून गेलो असतो. आता आपण जीव घालतो म्हणून खोटं बोललो, त्याच्याकरता पितर पण जळणार. हा पितर सुद्धा आपल्या रुष्ट आहेत. करायचं काय द्रौपदी. मालक एकच सांगा, द्वारका कोणीकडे. काय टोक होतं बोलण्याचं. मालक आवाज दादा आवाज मोठा करा. आता चांगला करा मोठा. फक्त 10 मिनिटं टाइम तर संपला आपला. मालक मला फक्त द्वारका सांगा, कोण्या दिशेला आहे द्वारका. कुंतीने सांगितलं. वनवासाला जात असताना कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली होती. तर कुंतीन कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा मला ऊन सहन होत नाही रे. जाता जाता कानात कृष्णाने रडता रडता सांगितलं होतं, आत्या तुला फार उन्हाचा त्रास झाल्याच्या नंतर तू माझं नाव घेत जाय. आणि ज्या दिशेनं गार हवा येईल त्या दिशेकडे तोंड करत जाय. ती दिशा द्वारकेकडची असेल. ती दिशा द्वारकेकडची असेल. ठीक आहे म्हणते, काय हरकत नाही. पांडव झाडाखाली, कुंती झाडाखाली. दुपारच होऊ नये. कुंती बाजूला गेल्या, झाडाच्या बाजूला घाम येऊ लागला आणि एकदाच नाव घेलं, कृष्णाय स्थितो प्रमुच्यते नाम. सुंदर असा गार वारा आला. सांगितलं सोनाला, द्रौपदी ही दिशा द्वारकेकडची. ठीक आहे आता तुम्ही पर्णकुटीत जा. पाची मालकांना सांगितलं, तुम्ही तुमच्या आईला सांभाळा, मी जेवायची व्यवस्था करते. नागेश बुवा ज्या दिशा कुंतीने दाखिली त्या दिशेकडे 10-5 पावलं द्रौपदी गेली. गणेश बुवा माग बघितलं तर पांडव आणि आपली आई सासू बघत होती. एका मोठ्या झाडाच्या आडंगी गेली
आणि द्वारकेकडे तोंड केलं. देवा, हे देवा, अरे 48,324 दाशा माझ्या हाताखाली असताना तरी मी तुझं भजनच करत होते रे देवा. 48,324 दाशा असताना मी तुझं भजन करत होते आणि आता जंगलात फिरत असताना पण तुझंच भजन करते. देवा, इंद्रप्रस्थाच्या वैभवावर, त्या हस्तिनापूरच्या वैभवावर आरूढ असणारी माझी पती तुझं अहोरात्र चिंतन करत होते. वनवासात सुद्धा तुझं भजन. पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस तुझं भजन रे देवा. देवा देवा, आम्ही काही मागत नाहीत रे देवा. एक लक्षात ठेव देवा, देवा मी तुझं याच्याकरता भजन करते रे. मी तुला ऐश्वर्य मागत नाही, मी तुला वैभव मागत नाही देवा. तुझ्या कृपेने धर्मनिष्ठ पांडव मला पती म्हणून भेटले देवा. शेवटच्या टोक्यापर्यंत यांचं कुंकू माझ्या कपाळावर ठेव रे देवा, हे तुला विनंती करते. जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, अरे तुझ्या कृपेने मी माझ्या मालकाला सासूला सांगून मालकाला अभय दिला आणि साधूला जीव घालू असा शब्द दिलाय रे देवा. आमच्यासाठी काही मागितलं नाही देवा. माझ्या मालकाने जुगारात खेळल्याच्या नंतर स्वतःची पत्नी विकावी याचंही दुःख मला झालं नाही देवा. मला नालायकाच्या मांडीवर बसावं लागलं, मला याचंही दुःख नाही रे. पण एक लक्षात ठेव देवा, मी धर्मानुरागी राजाची कन्या आहे. माझ्या राज्यात एकही आलेला उपाशी जात नव्हता देवा. मला काही दुःख नाही रे, पण मी ज्याची धर्मपत्नी म्हणून आले, माझ्या पतीनं दिलेला जीवनाचा शब्द रिथा जाता कामा नाही रे देवा. एवढा शब्द आमचा छेलत राह रे देवा, एवढा आमचा छेलत राह देवा. माझे बालक झोपी गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. अर्जुन वनवासात जर झोपी गेले ना झाडाखाली, झोपीतून उठल्याच्या नंतर बकद आलंबे नावाचे एक साधू होते. त्या झाडाखाली पांडवांचा मुक्काम होता. बकद आलंबे नावाचे अश्वाश्व नावाच्या राजासोबत एका वनात फिरत असताना एका झाडाखाली विश्रांतीला बसले. बकद आलंब्याचा त्या झाडाखाली पाय पडल्याच्या नंतर जागा पोळत होती, जागा पोळत होती, पोळत होती. बकद आलंब्याने अश्वाश्व नावाच्या अश्व राजाला सांगितलं, राजा ह्या झाडाखाली आपण बसायचं नाही का, हे झाड पवित्र आहे, ही माती पवित्र आहे. राजाने विचारलं, महाराज काय बोलता तुम्ही, काय पवित्रता आहे. बकद आलंब्यानं त्या झाडाखालची माती मुठीत घेतली आणि अश्वाश्व नावाच्या राजाच्या कानाला लावल्याबरोबर त्या मातीतून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. कालांतराने अश्वाश्व नावाच्या राजाला कळालं, या मातीतून कृष्ण येते. याचं एकमेव कारण या मातीवर अर्जुन झोपलेला होता. द्रौपदीचा अर्थ करून रडत होतो. देवा, ज्या मातीवर निद्रा केल्याच्या नंतर त्या मातीतून नामस्मरण निघतंय, ती मातीत सुद्धा भजन करती. इतकी ज्याच्या त्वचेत ताकद आहे रे. काय भजन केलं असेल तुझं, काय मागतो आम्ही तुला याच्यापेक्षा दुसरं देवा, देऊन टाक, देऊन टाक. काय शुभ संकेत झाला आणि या क्षणात द्रौपदीच्या चेहऱ्यावर हास्य आलं. सासूला सांगितलं, आत्या उठा. धर्म नावाच्या पतीला सांगितलं, मालक उठा. अर्जुन नावाच्या पतीला सांगितलं, एकच काम करा, आश्रमाच्या पाठीमागे जाऊन बघा साधू आलेत का. आश्रमाच्या पाठीमाग भीम गेले. पाहिलं तर महाराज वाळवंटात झोपलेले इथं. भीमानं सांगितलं, धर्मदादा महाराज झोपलेले आहेत वाळवंटात. त्यांच्या समोर पात्र आहे, गावरान तुपाचा सुगंध येतोय आणि पात्राच्या बाजूला मोहराची निघले चमकाय लागली. कुंतीने सांगितलं, भीमा वेळ आहेस की काय रे, धुपन दिसत नाही
महाराज जेवलेत, गावरान तुपाचा वास आहे, मोहराची दक्षिणा पुढे. म्हणलं आई मी आतापर्यंत खोटं बोललो नाही. पण धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी गंगेच्या पात्रात महाराज झोपलेले. इतको खाल्लो फुकट नाही, प्रत्येकाला दक्षिणा होती जेवायला. हो, तसेच जागेवर लुटकले. वाढायला अश्विनी कुमार होते. अश्विनी कुमार. द्रौपदीने विचारलं दादा कोण? अश्विनी कुमार. कोण सांगितलं? द्वारकेतल्या मालकानं. येतो आम्ही. दृष्टांत संपला. वनवासामध्ये आपल्याकडे आलेले साधू जेवावा इतकीच इच्छा प्रगट केली. एवढीच इच्छा प्रगट केली. जगाच्या मालकानं कुठेही धुर्न निघता, कुठल्याही दुकानातून किराणा न आणता, कुठलाही आचारी न बोलवता, कुठलीही अन्नपूर्णेची बहिव्याप्ती न घेता प्रत्यक्ष अन्नपूर्णाच मूर्तिमंत प्रगट झाली आणि पांडवांची इच्छा पूर्ण केली. ना दयाळू मालक माझा. इच्छा जी केली ती पूर्ण करतो. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. बोलोबा महाराज पंढरपूरला निघाले. वारीला निघायचं बोलोबा महाराजांना. बाईसाहेबांनी सांगितलं मालक काय ग यावर्षी मी यात्रेला येऊ का? बोलोबा महाराजांनी सांगितलं एक चाकणचे पाटील माझ्यासोबत असतात, त्यांची पाटलीन त्यांच्या मंडळी येण्याचं मानस आहे. आदा कदा चाकणच्या पाटलांनी त्यांच्या मंडळी धुरपतबाईला जर सोबत घेतलं तर मी तुला सोबत घेतो, म्हणजे दोघे एकमेकीला बोलत चालत वारी करतात. जुन्या काळातल्या माणसांचं वागणं तत्वशील होतं. सोयरीक झाल्या झाल्याच बाजार करायला फिरत नव्हते. असा नालायकपणा नव्हता त्या काळात. दोघच बाजारायला. हे रे पाकिस्तानी कुठले. मंदिरात भेटलं एक जोड आम्हाला.
हे माझे मिस्टरन, ते म्हणलं ही माझी पत्नी. मी म्हणलं डोरलं, लग्न पुढच्या महिन्यात आहे. आसारामला म्हणलं पटकन चल, मंदिर आपल्या बोकांडीवर पडन. हे लग्नाच्या आधी जोडील फिरायले, देवच मंदिरात आहे का नाही काय माहित, हे मंदिर आपल्या बोकांडीवर पडायचं, आपण पटकन बाजूला चला. काय माणसं वागत होती राव, काय नैतिकता होती जुन्या काळात. माझ्या लहानपणी लग्न झाल्याच्या नंतर मोठ्या माणसांनी देखता बायकोला बोलत नव्हते. हो, तिने याच्या खुना खानावून ज्याच्या लक्षात यानं शर्ट काढ की ना आंघोळीत पाणी टाका. हो 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 हो. आता नाही बोललो, यानं चपला घातल्यावर ही जेवायला वाढीत, यार डबा भरून दे ना, ते संडासला निघालंय. आताशी कीर्तन सुरू झालं ना, भांगार ऐकायची सवय लागली हो माणसाला. काळ गेला तो गेला का, जुनं ते सोनं. काय विषय, काय रडायच्या माझ्या लहानपणी नवऱ्या जाताना. हा बाबा, आता फक्त मंगलाष्टक मानणार रडायले.